गुरुवार 28 ऑगस्ट 2025 संत अगस्टिन स्मृती. संत मते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे गर्दनाला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्यांनी आपले घर फोडू दिले नसते. म्हणून तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. जा, विश्वासू आणि बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या परिवारात यथाकाळी खावयास देण्यासाठी त्याच्यावर नेमले असा आहे कोण? धनी येईल तेव्हा तो दास तसे करीन, त्याच्या दृष्टीस पडेल तो धन्य. मी तुम्हास खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वांशी नेमेल. परंतु आपला धनी येण्यास विलंब लागेल असे जर तो एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल आणि आपल्या सोबत्यास दासास मारू लागेल आणि झिजलेल्यांबरोबर खाईल पिईल, तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी त्याला माहीत नसेल. अशा घटकेस त्यास दासाच्या धनी येऊन त्याला छाटून टाकेल आणि ढोंग्यांना दडाव्याचा वाटा आणि त्याच्या पदरीक बांधील. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. चिंतन. आपण किती वेळा जागरण याविषयी येशू बोलत आहे, पण किंवा जगातील इतिहासात किती काळ टिकेल याबद्दल सुद्धा भाकीत करीत नाही. तर जीवनाच्या नाशवंत मरणाची निश्चित आणि जागृत राहण्याची गरज याविषयी तो आपल्याला सावध करीत आहे. परमेश्वराची निष्ठा आणि शहाणपणाची तो आपणास देणगी देत आहे. म्हणून दैनंदिन जीवनात आपल्या जीवनाचा आढावा आतापर्यंत कार्याच्या मूल्यावर प्राधान्य चाचपणपणे आणि परमेश्वराने असलेला आपल्याशी संबंध खातरजमा करणे क्रमप्राप्त आणि शुभवर्तमानात स्पष्ट केले. जबाबदार नोकराद्वारे येशू आपल्या मनात वेगळा वळून पाहण्याची आपणास आठवण करून देतो. परमेश्वराने आपल्यास दिले आहे की त्याचा वापर आपण परमेश्वराच्या हेतूसाठी, इतरांच्या भल्यासाठी करतो आणि आत्मप्रौढ मिरवण्यासाठी आपण आपली वेळ, संवर्धन आणि त्याचे संचलन करत असतो. कुणासाठी आपण आपला काळ व वरदान वापरतो? माझा आत्मा प्रभूमध्ये विसावत नाही, तोवर विसावतो, असे संत अगस्टिन म्हणतात.